मसाजोग प्रकरण धनंजय मुंडेंना भोवलं. बीडमधून धनंजय मुंडेंचा पत्ता कट झालेला आहे. पालकमंत्र्यांच्या यादीत मुंडेंचं नाव नाहीये. न्यूज 18 लोकमतच्या बातमीवरती शिक्कामोर्तब झालाय. मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोलीचे तर एकनाथ शिंदेंना मुंबई शहर आणि ठाण्याचं पालकमंत्रीपद दिलंय. तर अजितदादांकडे बीड आणि पुण्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय. शिवसेनेतून संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगर, गुलाबराव पाटील जळगावचे पालकमंत्री झालेत. तर संजय राठोड यवतमाळ आणि उदय सामंतांना रत्नागिरीचं पालकमंत्रीपद सोपवलंय. चंद्रशेखर बावनकुळेंना अमरावती आणि नागपूरचं पालकमंत्रीपद, तर पंकजा मुंडेंना जालन्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे. गिरीश महाजनांना नाशिक आणि चंद्रकांत पाटलांना सांगलीचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आलं आहे. हसन मुश्रीफांना वाशिम, आदिती तटकरेंना रायगडच्या पालकमंत्रीपदाची धुरा देण्यात आलेली आहे. तर नरहरी झिरवाळांना हिंगोली आणि बाबासाहेब पाटील यांना गोंदियाचं पालकमंत्रीपद दिलं आहे. सैफवरती झालेल्या या हल्ल्याप्रकरणी छत्तीसगड मध्य प्रदेश बॉर्डरवरती असलेल्या दुर्ग इथून आरपीएफ पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय. दुर्ग आरपीएफने रायपूरच्या दिशेने जाणाऱ्या ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमधून आकाश कनोजिया नावाच्या संशयित आरोपीला ताब्यात घेतलंय. सैफ अली खानवरती हल्ला करणारा आरोपी दादरचा कबूतरखाना परिसरात आढळून आलेला आहे. या परिसरातील लक्ष्मी बिल्डिंगमधील डॉक्टर MC जावळे रोड इथला मोबाईल ॲक्सेसरीज दुकानात हेडफोन खरेदी करत होता. दुकानाच्या सीसीटीव्हीत हल्लेखोर कैद झाला आहे. सैफ अली खान हल्ला प्रकरणाचं पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या सीसीटीव्हीमधील आरोपीची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. सीसीटीव्हीत दिसणारा आरोपी सराईत चोर असल्याची शंका व्यक्त केली जाते. याच आरोपीने 2 नोव्हेंबर 2024 रोजी नाहूरच्या ऑक्सफोर्ड सोसायटीमध्ये चोरी केली होती. या प्रकरणातून मांडूप पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली होती. पोलिसांच्या 30पेक्षा अधिक टीमकडून सैफवरती हल्ला करणाऱ्याचा शोध सुरू आहे. हल्लेखोर हा सराईत चोर वाटत नसल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे. ज्या प्रकारे त्याने पोशाख बदललेला आहे त्याद्वारे तो क्राईम वेबसिरीज किंवा कुठल्या क्राईम फील्डने प्रभावित झाला असावा अशी शक्यता वर्तवली जाते. कलवांद्रे परिसरातून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेलं होतं. हा व्यक्ती सैफवरती हल्ला करणाऱ्या आरोपीसारखाच दिसत होता, मात्र तो आरोपी नसल्याचं समोर आलेलं आहे. वर्सोवा परिसरात संबंधित व्यक्ती चप्पल चोरी करत असतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला. याबाबत पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. सैफवरती हल्ला झाला, मात्र हल्लेखोराच्या निशाण्यावरती नक्की कोण होतं असा सवाल उपस्थित झाला. जखमी अवस्थेत असताना सुद्धा सैफने फक्त तैमूरलाच सोबत रुग्णालयात नेलं. फक्त तैमूरलाच सोबत का नेलं आणि या हल्ल्याच्या मागचं नक्की कारण काय असा सवाल उपस्थित झालेला आहे. मुलाचं नाव तैमूर ठेवल्यामुळे सैफ अली खानला मागील अनेक वर्ष टार्गेट केलं जात आहे. त्यामुळे सैफवरील हल्ला हा पूर्वनियोजित असून धार्मिक कट्टरवाद्यांनी हा हल्ला केल्याची शक्यता असू शकते असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलेला आहे. त्यामुळे त्या पद्धतीने तपास करण्यात यावा अशी मागणी आव्हाडांनी केली. सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणी त्याची पत्नी करीना कपूरचा जबाब पोलिसांनी नोंदवलेला आहे. हल्लेखोर खूप आक्रमक होता. त्याने सैफवरती अनेक वेळा वार केले, मात्र आरोपीने घरातील कोणतीही गोष्ट चोरली नाही असं करीनाने पोलिसांना सांगितलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणात शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली, मात्र राजीनामा सत्र कशामुळे थांबलं अजूनही कळत नाही. स्वतःहून राजीनामा द्यायला हवा असं वक्तव्य काँग्रेस नेते खासदार चंद्रकांत हंडोरेंनी केलं. सीआयडी पथकाने बीडच्या नांदूर फाटा इथल्या तिरंगा हॉटेलच्या मालकाची चौकशी केलेली आहे. देशमुख हत्या प्रकरणाचा कट याच हॉटेलमध्ये शिजल्याचा सीआयडीला संशय आहे. 13 जानेवारीलाच मालकाची चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. बीडच्या मसाजोगमधील सरपंच हत्या प्रकरण ताजं असतानाच बीडच्या अंबाजोगाईतील महिला सरपंचाला खंडणीची मागणी करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. दरम्यान न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा या महिलेनं दिला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात बहाणे खपवून घेणार नाही, नाहीतर उद्रेकाची भावना तयार होईल असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलेला आहे.
मुख्य आरोपी सुटता कामा नये असं सुद्धा जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगेंवरती ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी बोचरी टीका केली आहे. तसंच जरांगेंना एसआयटी आणि सीबीआयचे प्रमुख करा असं म्हणत वाघमारेंनी जरांगेंना डिवचलंय. सरंगी महाजन यांनी पंकजा आणि धनंजय मुंडेंवरती निशाणा साधलाय. पंकजा या धनंजय सारख्याच असून त्यांनाही मंत्रिपद देण्याची गरज नव्हती असं खोचक विधान सारंगी महाजन यांनी केलेलं आहे. तसंच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची त्यांनी मागणी केली. वाल्मिकराची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव हिच्या नावे सोलापुरात सुद्धा कोट्यावधींची संपत्ती आहे. बार्शीतील शेंद्री गावात 4 जमिनीचे 7/12 ज्योतीच्या नावावरती असल्याची तक्रार अंजली दमानी यांनी केली होती. या शेतजमिनीवरती पहिल्यांदा न्यूज 18 लोकमत पोहोचलं. वाल्मिकराच्या नावे जी संपत्ती आहे ती नेमकी कोणाची आहे त्याचा तपास करा अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे. संपत्तीची ईडी चौकशी करण्याची मागणी सुद्धा केली. वाल्मिक कराड विष्णू चाटे यांच्या जामीन अर्जावरती 20 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे. आरोपीच्या वकिलाने पुढील तारीख मागितल्यामुळे कोर्टाने तारीख वाढवून दिली. एसटी कामगारांच्या सहकारी बँकेत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या संचालक मंडळाने आजवर 100 ते 150 कोटींचा अपहार केलेला आहे असा आरोप महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केला आहे. आमदार उत्तम जानकर यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय. माळशिरसमध्ये बॅलेट पेपरवरती मतदान घेत पोटनिवडणूक घेण्याची जानकरांनी मागणी केली. राज्यभरातील विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. शिर्डीत अजित पवारांच्या हस्ते जम्बो पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय. छत्रपती संभाजीनगरचे माजी आमदार सतीश चव्हाण यांनी राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केलाय. शिर्डीतल्या नवसंकल्प शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत चव्हाण यांनी पक्षप्रवेश केलाय. अजित पवारांना भेटण्यासाठी आलेल्या पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय आवटी यांना पोलिसांनी रोखलेलं आहे. शिर्डीतील अधिवेशनाच्या गेटवरच त्यांना रोखण्यात आलंय. विजय आवटी हे खासदार निलेश लंके यांचे कट्टर विरोधक आहेत. सगळ्या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या याद्या तयार आहेत. कोण कुठला पालकमंत्री होईल याचा उलगडा 2 दिवसात होईल. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची आम्ही वाट पाहतोय अशी प्रतिक्रिया संजय शिरसाटांनी दिली. महायुतीचं सरकार तिघांचा आहे. वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मानणारे आम्ही लोक आहोत. पालकमंत्री पदावरून गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. दिल्लीत आम आदमी पक्षाची डॉक्युमेंटरी दाखवली जात होती, मात्र भाजपाने रोखलेली आहे. या विरोधात अरविंद केजरीवालांनी नाराजी व्यक्त केली असून भाजप आम्हाला घाबरत असल्याची टीका केली आहे. दरम्यान केजरीवालांना जनता मतपेटीतून उत्तर देईल असं प्रत्युत्तर राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलं आहे. रायगडमध्ये निवडणुकांनंतर सुद्धा महायुतीत बेबनाव असल्याचं चित्र आहे. रायगडच्या 3ही आमदारांनी नाव न घेता तटकरेंवरती नाराजी उपस्थित केली आहे. तटकरेंनी निवडणुकीत पाडण्यासाठी षडयंत्र केल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाला छगन भुजबळ यांनी हजेरी लावली आहे. दरम्यान तासाभरानंतर भुजबळ पक्षाच्या अधिवेशनातून निघून गेले. दरम्यान अधिवेशनाला आलो असलो तरी सगळं स्वच्छ झालंय असं नाही अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली. संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट ज्या हॉटेलमध्ये रंगला त्या तिरंगा हॉटेलची सीआयडी कडून चौकशी करण्यात आली आहे. सीआयडीने हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलंय. शिबिराबाबत प्रफुल्ल तटकरेंचा फोन आला होता. थोड्याच वेळासाठी शिबिराला या असं त्यांनी सांगितलं, म्हणून शिबिराला आलो अशी माहिती छगन भुजबळांनी दिली. अजित पवारांनी माझ्याशी कोणताही संपर्क साधला नाही असंही भुजबळ म्हणाले. नवी मुंबईतील डी.वाय. पाटील मैदानात आजपासून कोल्डप्ले जागतिक दर्जाचा कार्यक्रम होतोय. या कार्यक्रमाला जगभरातील मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित राहणार असल्याने नवी मुंबईमध्ये आता ट्रॅफिक जाम झालाय. नागपूर रेल्वे स्टेशनवरती एक महिला चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना तिचा तोल गेलाय. मात्र प्लॅटफॉर्म पेट्रोलिंगवरती असलेल्या जीआरपीएफ जवान राहुल राजगिरे यांनी तत्परता दाखवत महिलेला पकडून ट्रेनच्या आतमध्ये ढकललाय.
बुलढाण्यात टक्कल पडण्यामुळे लोक हैराण असताना कोल्हापुरात मात्र एका व्यक्तीने टक्कलावरती औषध मिळाल्याचा दावा केलाय। त्यामुळे औषध घेण्यासाठी कोल्हापुरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे। पुण्याच्या इंदापूर तालुक्यात भादलवाडीच्या शिक्षकाने स्वतःच्या शेतातच पक्ष्यांसाठी पक्षी अभयारण्य उभारलेलं आहे। या शिक्षकाने लाखोंच्या उत्पन्नावरती पाणी सोडत पक्ष्यांना हक्काचा निवारा दिला। आणि लग्नसराईत सोन्याचे भाव 2,000 वाढले तर चांदीचे भाव हे 3,000 वधारलेले। सोन्याच्या भावाने जीएसटीसह 80,000चा आकडा पार केलाय। भाईंदरच्या बीपी रोडवरील 13 अनधिकृत गाड्यांवरती महानगरपालिकेने कारवाई केली आहे। कोर्टाच्या आदेशानंतर भाईंदर महापालिकेने मोठ्या पोलीस बंदोबस्तात या अतिक्रमणांवरती तोडक कारवाई केली आहे। काश्मीरा परिसरात डिझेलचा टँक फुटल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली। अग्निशामक दलाने पाण्याचा फवारा मारला, मात्र रस्त्यावरील डिझेलवरती रेती न टाकल्याने 4 ते 5 बाईक्सवार घसरून पडलेले। उल्हासनगर कॅम्प 4 विनस चौकामध्ये एका बाईकवरून येत महिलेच्या गळ्यातील सोन्याचा हार चोरट्यांनी हिसकावलेला आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करत विठ्ठलवाडी पोलिसांनी सराईत सोनसाखळी चोराला अटक केली आहे। मुरुडमध्ये मराठी कुटुंबियांशी अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या परप्रांतीय कामगाराला मनसेने चोप दिलाय। एका फूड कॉर्नरवरती घटना घडली आहे। मनसैनिकांनी कामगाराला चोप देत मराठी कुटुंबियांची माफी मागायला लावली। वर्ध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात स्वामित्व योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्डचं वितरण करण्यात आलंय। यावेळेला राज्यमंत्री पंकज भोयर, जिल्हाधिकारी वानमथी सी, मुख्य अधिकारी जतीन रहमान यांच्या हस्ते वेगवेगळ्या गावातील 35 नागरिकांना नागरिकत्व प्रॉपर्टी कार्डचं वितरण करण्यात आले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज देशातील 50,000 गावांमधील 58 लाख लाभार्थ्यांना स्वामित्व प्रॉपर्टी कार्ड वितरित करण्यात आले आहे। या कार्यक्रमात ठाण्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली। धुळ्याच्या 19 गावातील नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते स्वामित्व योजनेअंतर्गत सनद वाटप करण्यात आलेली आहे। आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते सनद वाटप करण्यात आली आहे। सांगलीतील स्वामित्व योजनेच्या कार्यक्रमात भर भाषणात मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली। व्यापक कार्यक्रम व्हायला हवा, जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना बोलवायला पाहिजे होतं असं म्हणत मंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले। राज्यातील 5% म्हणजेच राज्यात 65 लाख दिव्यांग बांधव आहेत। माजी सैनिकांना ज्याप्रमाणे मालमत्ता करात सवलत दिली जाते त्याचप्रमाणे दिव्यांगांना सुद्धा 50% सवलत दिली जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली। जतोटोणाच्या संशयावरून चिखलदराच्या रेहट्या खेडा या गावामध्ये एका वृद्ध महिलेची नग्न भिंड काढण्यात आलेली आहे। दरम्यान यावेळेला संपूर्ण गाव केवळ बघ्याच्या भूमिकेत होतं। महिलेच्या तक्रारीनंतर सुद्धा पोलिसांनी केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल केलेला आहे। दरम्यान या प्रकरणी महिलेने पोलीस अधीक्षकांची भेट घेत कारवाई करण्याची मागणी केली आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेण्याचा सरकारचा विचार नाही अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली। या योजनेसाठी कोणतेही नवीन निकष नसून ज्या बहिणींनी चुकीच्या पद्धतीने अर्ज भरले त्यांचे अर्ज अपात्र होतील असं तटकरे म्हणाल्या। मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये स्टायलिश बाईक चालवलेली आहे। कार्यकर्त्यांच्या हौसेखातर महाजन यांनी बाईक राईड केलेली आहे। होंडा गोल्डविंग ही बाईक महाजनांनी चालवलेली आहे। जयकुमार गावित परिवाराने विविध पक्षातून उमेदवारी आणि बंडखोरी केल्यामुळे मंत्रिपदाच्या वेळेला आम्ही सर्वांनी मिळून त्यांचा पत्ता कट केल्याचा उच्चार शिवसेना आमदार आमशा पाडवी यांनी केलेला आहे। मुलीच्या उमेदवारी मागे घेण्यासाठी फडणवीस यांनी फोन करून त्यांचे फोन उचलले नाहीत म्हणून त्यांचा पत्ता कट केल्याचा दावा आमदार आमशा पाडवी यांनी केला आहे। येत्या काळात राज्याच्या कुठल्याही शहरातून कुठल्याही शहरातील प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन केलं जाणार आहे अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सकल मराठा समाज व इतर सर्व संघटना यांच्यासह सोलापूर जिल्ह्याच्या वतीने 22 जानेवारी रोजी पंढरपुरात आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेलं आहे। या मोर्चासाठी मनोज जरांगे पाटील, आमदार सुरेश धस, छत्रपती संभाजीराजे तसंच देशमुख कुटुंबीय उपस्थित असतील।
जळगाव शहरातील कचरा संकलन केंद्रामुळे या परिसरात असलेल्या शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. कचरा संकलन केंद्र स्थलांतरित करण्याकरता महाविद्यालयाकडून पालिकेला निवेदन देऊन सुद्धा पालिकेने मात्र कुठल्याही उपाययोजना केलेल्या नाहीयेत. जालन्यातील वन विभागाच्या जमिनीवरती विहीर खणणाऱ्यांवरती वन विभागाने कारवाई केलेली आहे. या कारवाईत 2 पोकलँड जेसीबी जप्त करण्यात आलेले असून पुढील कारवाई सुरू आहे. हिंगोलीच्या वसमत शहरात जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हा परिषद हायस्कूल ग्राउंडवरती 3 दिवस ही स्पर्धा होणार आहे. यातून महाराष्ट्राचा फुटबॉल संघ निवडला जाणार आहे. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी दक्षिण पूर्व आणि मध्य रेल्वेत अनेक प्रकल्पांवरती कामं सुरू आहेत. 18 ते 22 जानेवारीपर्यंतच्या या पॉवर ब्लॉकमुळे प्रवासी गाड्यांच्या वेळापत्रकात बदल झालेला आहे. जळगावच्या बाभुरी इथली गिरणा नदी ही फेसाळलेली आहे. नदीला चक्क नाल्याचं स्वरूप आलेलं आहे. केमिकलयुक्त पाणी नदीपात्रात सोडल्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. इंद्रायणी पाठोपाठ भामा नदी सुद्धा फेसाळलेली आहे. भामा नदीला हिमनदीचं स्वरूप आलेलं आहे. खेडमधील भामा नदी प्रदूषित झालेली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आता ऐरणीवरती आला आहे. महागाव तालुक्यात अवैध धंदेवाल्यांची दादागिरी प्रचंड वाढलेली असून सामान्य नागरिक त्रस्त आहेत. याबाबत प्रशासनाकडे अनेकदा निवेदन देऊन सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जातो. कांद्यांच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी योगिता पाटलांची निवड झालेली आहे. त्यांनी रोहित पाटील यांचा 4 मतांनी पराभव केलाय. हिंगोलीच्या कळमनुरी आणि वसमत तालुक्यातील 13 गावातील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध केला. हा मार्ग आमच्या जमिनीतून जाऊ देणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. साई मंदिर परिसरातील अब्दुल बाबा समाधीवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अजित पवार पक्षातील आमदार संग्राम जगताप यांनी यावरती आक्षेप नोंदवलाय. समाधीवरती जमा होणारा पैसा खासगी लोक घरी घेऊन जातात असा आरोप त्यांनी केला. जळगावातील 52व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते उद्घाटन पार पडलंय. यावेळेला विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनातून यशाचा मंत्र आत्मसात करावा असं विधान त्यांनी केलं. सिल्लोड शहरात बायपास रस्त्याचं काम सुरू आहे. त्यामुळे मुख्य मार्गावरून एसटी धावते. परिणामी मुख्य बाजारपेठेत मोठी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. यवतमाळच्या महागाव उमरखेड पुसदमधील शेतकऱ्यांनी कापूस, तूर, सोयाबीनला पर्याय म्हणून ऊसाची लागवड केली. मात्र काढणीला आलेल्या ऊसाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याने शेतकरी आता चिंतेत आहेत. दौंड शहरातील कटारिया करंडक स्पर्धेदरम्यान दौंडचे आमदार राहुल कुल यांनी क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी केलेली आहे. कटारिया चषकाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी बॅट हाती घेत चौकार आणि षटकार मारले. धाराशिवमधील संत हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाझी यांच्या उर्सातील चिराग उत्सवाला सुरुवात झालेली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा नायकवडी कुटुंबाने दर्ग्यामध्ये दिवे लावलेत. या उर्साला लाखो मुस्लिम बांधवांनी हजेरी लावली. गोंदिया जिल्ह्यातील नवेगावच्या नागझिरा व्याघ्र प्रकल्पात पक्षी गणनेला सुरुवात झालेली आहे. देशभरातील 70 तज्ज्ञ पक्षी निरीक्षक पक्षी गणना करणार आहेत. सोयगाव नगरपंचायतमधील स्वच्छता कामगारांचे 2 महिन्यांपासून वेतन रखडले. त्यामुळे कामगारांच्या कुटुंबियांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे. तात्काळ रखडलेलं वेतन देण्याची मागणी कामगार करतात. जळगावमध्ये सततच्या ढगाळ वातावरणामुळे ज्वारीच्या पिकावरती रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे. दरम्यान पीक धोक्यात आल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. जामनेरमधील शहापूर रस्त्यावरती असलेल्या झोपडपट्टीत पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागते. त्यामुळे ही वणवण थांबवून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी इथल्या महिलांनी केली आहे. मुंबई गोवा महामार्गावरती वडपाले ते लोणेरे रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. पेव्हिंग ब्लॉक उखडल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागते. बाईक चालकांमध्ये हेल्मेट वापरासंदर्भात जनजागृती करण्यासाठी परभणी पोलिसांनी शहरातून रॅली काढलेली आहे. या बाईक रॅलीमध्ये पोलीस कर्मचारी, वाहतूक शाखेचे कर्मचारी सहभागी झाले.
पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये असणाऱ्या महात्मा गांधी प्राथमिक विद्यालयाचं पटांगण अवकाळी पाऊस न पडताच पाण्याने भरून गेलेलं आहे. डिंबे धरणाच्या उजव्या कालव्यातील चारीमधून होणाऱ्या गळतीमुळे पटांगण भरलेलं आहे. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेसाठी सोलापुरात 8,228 अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत. दरम्यान यापैकी 8,179 अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे, तर 5,811 घरांवरती काम सुरू करण्यात आलं आहे. देशविदेशातील व्यंगचित्रकारांनी रेखाटलेल्या व्यंगचित्र बालगंधर्व कलादालनामध्ये पुणेकरांना पाहण्यासाठी खुली झालेली आहे. व्यंगचित्र महोत्सवात जवळपास 280 व्यंगचित्रकारांची चित्र यात मांडण्यात आली आहेत.